महाराष्ट्र न्यूज, बातमी फक्त जनतेच्या हक्काची। धनगर आरक्षणाचा प्रश्न तापला, आंदोलक उपोषणावर ठाम। मुखेड येथील धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी दिनांक 12 ऑगस्ट पासून आमरण उपोषण। मौजे उंद्रा येथील श्री अशोक प्रल्हादराव नाईक 12 ऑगस्ट रोजी आमरण उपोषणाला बसणार असल्याचं तहसीलदार यांना निवेदन दिले आहे। धनगर समाजात आमचा जन्म झाला आहे। धनगर समाज हा मूळ आदिवासी आहे, तरी पण या समाजाला घनगड व धनगर या शब्दातून अनेक वर्षांपासून एसटी आरक्षण सवलतीपासून दूर ठेवल्याने आमचे अनेक पिढ्या बर्बाद झाल्या आहेत। आरक्षण नसल्यामुळे अनेक तरुणांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे। यासाठी शासनाने लवकरात लवकर निर्णय घेऊन आम्हाला न्याय द्यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे। यावेळी परिसरातील धनगर समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता। तरी सरकारने वेळीच जागे होऊन आमच्या हक्काचं एसटी आरक्षण द्यावे यासाठी 12 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता तहसील कार्यालय मुखेड समोर बेमुदत आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे। बालाजी साधू, तालुका प्रतिनिधी, मुखेड। मुखेड तालुक्यातील सर्व माझ्या समाज बांधवांना व माता भगिनींना हात जोडून विनंती करतो की भावांनो, माझ्या समाजाचा प्रत्येक माझा भाऊ माझी बहीण शिकून फायदा नाही। कारण आम्हा धनगर समाजाला गेल्या 75 वर्ष झालं या प्रस्थापित सरकारांनी प्रत्येकाने फक्त लॉलीपॉप आणि चॉकलेट वेड्यात काढण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता तरी जागे व्हा, कारण केंद्र सरकारनं त्या धनगर समाजाला एसटी मध्ये अंमलबजावणी फक्त राज्य सरकाराकडे करून घ्यावी म्हणून असा अहवाल दिलेला आहे। तरी या धनगर आरक्षणाच्या माझ्या येड्या मुख्य बंधुभावासाठी मी स्वतः अशोक प्रल्हादराव नाईक येणाऱ्या 12 तारखेला ज्या समाजासाठी झिजायचं, ज्या समाजासाठी मला गाजायचं नाही, माजायचं नाही, फक्त झिजायचं आहे। हे जन्म पारापाराला येत नाही, त्या जन्माचा त्या माईच्या दुधाचा कर्ज अदा करण्याचं मी तुमच्या आशीर्वादाने ठरवलं आहे। तरी भावांनो, तुम्ही ठीक 12 तारखेला 11 वाजता अहिल्यादेवी होळकरांच्या चौकात येऊन या तुमच्या लेकराला, या तुमच्या पामराला ह्या लढ्याची एनर्जी आणि ऊर्जा देण्यासाठी, आशीर्वाद देण्यासाठी सर्व समाज बांधवांनी इथे मुखेड नगरीमध्ये हजर राहावे, उपस्थित राहावे एवढीच विनंती करतो। आणि माझ्या धनगर समाजाच्या प्रत्येक लेकराला जगण्याचा मार्ग मिळावा, माझ्या धनगर समाजाच्या प्रत्येक माया बहिणीला स्वाभिमानाने जगण्याचा कुठेतरी अर्थ मिळावा याचा आशीर्वाद देऊन जावं एवढीच विनंती करतो। येळकोट येळकोट, जय मल्हार। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.